बघतोय आणि बघतच राहतोय। जेव्हा एखाद्या मुलीवर अत्याचार होतो तेव्हा आपल्या तोंडून पहिलं एक वाक्य बाहेर येतं, मुलींनी मजबूत व्हायला हवं, स्वतःचं रक्षण करायला हवं। पण मला सांगा, ती 3 वर्षाची चिमुकली काय मजबूत होणार होती? अजून बावल्यांच्या नावात हरवलेली, जीवनाचा अर्थही न कळलेली काय स्वतःचं रक्षण करणार होती? समस्या मुलींमध्ये नाही तर समस्या मुलांना दिल्या जाणाऱ्या संस्कारांमध्ये आहे। असं घडल्यानंतर आई वडील मुलींना सांगतात, बाळा असं करू नको, असं वागू नको, असे कपडे घालू नको। पण मुलांना कधी सांगितलंय का? एखाद्या स्त्रीकडे वासने नाही तर माणुसकीने बघ। घरचे मुलींना निर्भय बनवतात पण मुलांना इज्जत काय आहे हे सांगायला विसरतात। मुलींच्या हाती शस्त्र देतात पण मुलांना स्त्रीला हात लावणं म्हणजे पाप आहे हे सांगायला मागं पडतात। माझी जाऊंनी शिवबाच्या हाती तलवार देण्याआधी संस्कार दिले आणि त्या संस्कारांनी त्यांना छत्रपती बनवलं। यातच तर सगळं गुपित आहे। एक स्त्री कितीही निर्भर असली पण तिला सुरक्षित करण्याची जबाबदारी ही तिच्यावर नाही तर त्यांच्यावर आहे ज्यांच्या घरामध्ये एक मुलगा आहे। आई वडील मुलीला निर्भय बनवतात, ती निर्भय असली तर स्वतःला वाचवेल, पण मुलगा संस्कारी असला तर तिला वाचवण्याची वेळच येणार नाही। मोरी चिरैया नन्ही सी चिड़िया।